विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षणाची दिशा देण्याच्या हेतूने व नामांकित शिक्षण संस्थेच्या कॅम्पसला भेट देऊन प्रेरित करण्यासाठी नाशिकच्या सातपूर कॉलनी स्थित मनपा माध्यमिक विद्यालयाने आज नाशिक येथील सुप्रसिद्ध संदीप फाउंडेशन व संदीप पॉलिटेक्निकला भेट दिली आणि मुलांना एक वेगळा उत्साह व आनंद मिळाला। प्राचार्य माननीय धर्माधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाने व मुख्याध्यापक योगेश पाटील आणि उपक्रमशील शिक्षक शांताराम देवरे यांच्या विशेष प्रयत्नातून या भेटीचं आयोजन करण्यात आलं होतं। मुलींच्या चेहऱ्यावरचा हा उत्साह सांगतो की ही भेट त्यांच्यासाठी संस्मरणीय झाली आणि त्यांना या भेटीतून खूप काही शिकता आलं। सकाळी उत्साहाने मुलं संदीप फाउंडेशनला जाण्यासाठी संदीप फाउंडेशनच्या विशेष बसने सातपूर कॉलनीवरून रवाना झाली आणि आज आपल्याला काहीतरी आगळं वेगळं शिकायला मिळणार आहे याचा उत्साह त्यांच्या मनामनात आणि चेहऱ्यावरून सुस्पष्ट दिसत होता। संदीप फाउंडेशनचा अतिशय प्रसिद्ध नामांकित कॅम्पस आज त्यांना बघायला मिळणार होता आणि त्याशिवाय या कॅम्पसच्या परिसरात असलेली अप्रतिम अशी निसर्ग रचना, वास्तू, भव्य असा शैक्षणिक परिसर त्यांना खुणावत होता। माननीय भांबरे सर यांच्या विशेष सहकार्यामुळेच आज ही भेट मुलांसाठी अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी ठरणार होती। कॅम्पसच्या प्रारंभीच अत्यंत आकर्षक अशा परिसरात मुलांनी पाऊल ठेवलं आणि तेथली भव्यता, तिथला आगळा वेगळा परिसर त्यांचं लक्ष वेधून घेऊ लागला आणि मग सुरू झाला परिसरातील वेगवेगळ्या वर्कशॉप्स, वेगवेगळी ठिकाणं यांना अभ्यासनाचा, भेटण्याचा आणि समजून घेण्याचा प्रवास। येथे परिपूर्ण सुसज्ज अशा वर्कशॉप्स, लॅबोरेटरीज आणि वेगवेगळे कक्ष असून ज्यामधून वेगवेगळी कौशल्य विद्यार्थी प्राप्त करून घेऊ शकतात। या ब्रँचेसमध्ये फक्त तुम्ही कंपनीमध्येच काम करू शकता असं नाही, आपण गव्हर्नमेंटला सुद्धा जाऊ शकतो। विद्यार्थ्यांना ईसाठी टूल बनवतो, त्यानंतर पेपर स्कॅन बनवतो, त्यानंतर बेंचेस बनवतो, ठीक आहे, बेंचेस। संदीप पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या मशीन्स आणि अनेक कक्ष बघायला मिळाले, ज्यातून त्यांना अनेक गोष्टी माहिती करून घेता आल्या। मग कम्प्युटरला काहीतरी स्पेसिफिक लँग्वेज सांगायला लागते। काय सांगायला लागते कम्प्युटरला? स्पेसिफिक लँग्वेज मध्ये कमांड द्यायला लागते। काय द्यायला लागते? स्पेसिफिक लँग्वेज मध्ये कमांड द्यायला लागते। कॅल्क्युलेटर माहिती तुम्हाला सगळ्यांना, डेटा पास तुम्ही तुमचा आधार कार्ड। प्रत्येक कक्षात, प्रत्येक विभागात विद्यार्थी तल्लीन होऊन त्या विभागाची माहिती समजून घेत होते, जसे कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि त्यांच्या विविध शाखांचं मार्गदर्शन करण्यासाठी यावेळी माननीय भांबरे सर यांच्या प्रयत्नातून हे सुरू होतं। टाकला तो ऑटोमॅटिक तो जेवढा 1 तासाचा आहे तो ऑटोमोबाईल याच्यामध्ये लागतात पर गिअर ओरिजिनल हे विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्रॉपर्टी दिली जाते। त्यांना
संदीप फाउंडेशनमधल्या नामांकित फॅकल्टीज, प्राध्यापक वर्ग, स्टाफ यामुळे येथील शिक्षणाचा उत्तम दर्जा अनुभवताना विद्यार्थी मंत्रमुग्ध तर झालेच, पण त्यांना त्यांच्या स्वतःच्या भविष्याची दिशा देखील यातून मिळत गेली हे नक्की. येथल्या स्टाफने विद्यार्थ्यांचं मनमोकळं स्वागत करून विद्यार्थ्यांना परिपूर्ण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्नही केला. त्यामुळेच ही भेट संस्मरणीय ठरत गेली. अभ्यासाबरोबरच येथल्या सुंदर परिसर, लायब्ररी, ई लायब्ररी आणि विशालकाय अभ्यासिकेमध्ये विद्यार्थी रममान झाले आणि नव्या भविष्याच्या स्वप्नासाठी त्यांनी स्वतःला घडवण्याचा निश्चयही मनामध्ये पक्का केला. पार्ट्स आहेत ते आपण मध्ये ठेवलेले आहेत. त्या गावाला जर तुम्ही बघितले तर तिथे आहे. तर त्यांचं पण ट्रेनिंग असतं आपल्याकडे, 1 महिना वगैरे असतं. हे त्यांचं पूर्ण आणि बाकीचे तुमचे सेकंडरीला तुम्ही सगळ्यांना काय म्हणतात स्टार्ट करा आणि याला HRC म्हणतात, MCB म्हणतात, ACDC करंट, हे 3 पेज इंडक्शन काय म्हणतात या कशासाठी व्होल्टेज फॅक्टर असतं. समजा रजिस्टर असते, कॅपॅसिटर असते, कसं त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची किंवा परिसराची भटकंती करताना विद्यार्थ्यांना शाळेबाहेरच्या अद्वितीय जीवनाची कल्पना येते. महावितरण कंपनी आपल्याकडे म्हणजे महावितरणच्या 3 कंपन्या, जनरेशन, ट्रान्सको आणि डिस्कॉम. तर ज्युनियर इंजिनियर म्हणून एक पोस्ट असते, क्लास 3 पोस्ट आहे, चांगली पोस्ट आहे, पेमेंट वगैरे चांगली. डिप्लोमाला ॲडमिशन घ्यावे, डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारे तिथे ब्रांचेस कार्यक्रमाच्या शेवटी माननीय प्राचार्य धर्माधिकारी सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज आपल्याकडे मनपा माध्यमिक विद्यालय सातपूर कॉलनी येथील ज्ञानदानाचे कार्य करणारे ऋषीपुत्र आणि उद्याच्या भारताचे आधारस्तंभ असलेले विद्यार्थी उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. ज्येष्ठ शिक्षक श्री सूर्यवंशी YM सर, ज्यांच्या प्रदीर्घ अनुभव विद्यार्थ्यांसाठी नेहमीच दीपस्तंभासारखा ठरला आहे, आणि आजचे विशेष आकर्षण ज्यांचा उल्लेख करताना आम्हाला अभिमान वाटतो, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री देवरे SO सर.
देवरे सरांना या वर्षाचा महानगरपालिका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. माननीय प्राचार्य धर्माधिकारी सर यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अभ्यासाची व करिअरची दिशाही दाखवली आणि प्रेरणा दिली. माननीय योगेश पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. योगेश सूर्यवंशी यांनी संदीप फाउंडेशनविषयी कृतज्ञता व्यक्त केली. मुलांच्या आयुष्यात कधीही न विसरता येण्यासारखा हा क्षण प्रत्येकानेच आपल्या काळजात साठवून घेतला आणि सगळ्यात शेवटी संदीप फाउंडेशनच्या प्रिमायसेसमध्ये असलेल्या मेसमध्ये विद्यार्थ्यांनी मिष्टान्न भोजनाचा आनंदही घेतला आणि परतीच्या प्रवासाचा काळ त्यांच्यासाठी जड पावलांनी सुरू झाला. पण नवी स्वप्ने, नवी दिशा आणि करिअरचा नवा अंदाज त्यांच्या मनामध्ये वसला होता. हेच खरं. संदीप फाउंडेशन आणि त्यांचे सर्व प्राचार्य, फॅकल्टीज यांचे मनपूर्वक आभार मानून विद्यार्थी शाळेकडे रवाना झाले. चढामध्ये वळणं असतात, वळणामध्ये चढ. चढामध्ये वळणं असतात, वळणामध्ये चढ. कुठेतरी उंच कपारीतच असतो यशाचा गड, यशाचा गड. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. सगळ्यांनी आपले यूट्यूब